खूप खूप धन्यवाद समीर ठाकरे. सध्या तुम्ही पाहू शकाल व्यासपीठावरील हे दृश्य प्रिन्स मूवीच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात. उपस्थित सर्व पाहुण्यांचा मी धामणगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. जबरदस्त मात्र या लीगचं आपण आयोजन पाहिलं, नियोजन पाहिलं आणि आज जरूर आपण तिसऱ्या रात्रीमध्ये आज पोहोचलो आहोत. आणि पाहू शकाल आपणा दीपकदादा प्रतिष्ठान विरुद्ध ओम साई प्रतिष्ठान अशी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ओम साई प्रतिष्ठान चांगला नाणेफेकी जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय आणि या दीपकदादा प्रतिष्ठान संघाची सलामी जोडी स्वतः संघ मालक सुधाकरजी भुईर आणि त्याच्या सोबतीला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फलंदाज सोबतीला आहे. सध्या ऑन स्क्रीनवरती एखादा चिमुरड्याला मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतायत अमोल भुईर. माझ्या सोबतीला अजय करत जोडले जात आहेत. वेलकम अजय. धन्यवाद योगी. एक और बड़ा मैच ओम साई प्रतिष्ठान बनाम स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान. मैच की पहली गेंद और पहली गेंद पर हवाई फायर सामने उड़ाया है, खिलाड़ी मौजूद और जबरदस्त कैच, अद्भुत कैच वहां पर अक्षय बसवंत द्वारा. लाजवाब कैच होगी. बिल्कुल बिल्कुल. अक्षय नावाचे खेळाडू आपण जर पाहिले तर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये चमकलेले आहेत. मग अक्षय देसले असेल, अक्षय बसवंत असेल, अक्षय पाटील असेल किंवा अक्षय किरकिरे असेल. मी मगाशी सुद्धा उल्लेख केला होता. हा झेल पहा, भरपूर चेंडू वेल हवेत राहिला आणि कॉन्फिडन्स स्वतःची नजर अगदी घारीप्रमाणे त्याने चेंडूवरती दाखवली. वेगळ्या अँगलमध्ये तुम्ही पाहू शकाल थोडासा चेंडू पाहिजे टॉफेज लागला त्या ठिकाणी आणि ताकद पूर्णपणे जनरेट झाली नाहीये आणि अखेर पहिला विकेटचं पतन पहिल्या धक्का दीपकदादा प्रतिष्ठान या संघाला लागत असताना. अद्भुत कैच और अद्भुत शुरुआत इस मुकाबले की. टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का निर्णय ओम साई प्रतिष्ठान के कैप्टन का और पहली गेंद पर उसको उचित ठहराते हुए गेंदबाज सुनील भोईर और उनको अच्छा सहयोग मिला है फील्डर अक्षय बसवंत का. नए बैट्समैन सुधीर भोईर. ओ बढ़िया गेंद थी ये, विकेट टू विकेट. स्टंप्स को कवर करते हुए हल्के हाथों से पुश किया, सीधे बॉलर की दिशा में कोई रन नहीं. बचावात्मक फटका आपण तिथे पाहिला, कारण कुठल्याही प्रमाणे त्या चेंडूवरती धाव घेण्याचा इरादा नसावा सुधीर भुईरच्या वतीने आपण जर पाहिलं तर. परंतु सुनीलने सुद्धा या स्पर्धेमध्ये अजय 40+ कॅटेगरीचा विचार केला तर जबरदस्त कामगिरी त्यांनी केलेली आहे, कारण त्याच्या विरोधात मोठे फटके खेळणं एवढं सोपं नाहीये. हो देखिए पेस परिवर्तन अच्छा है. इस बार क्विकर डिलीवरी थी, थोड़ी देर हवा में रही थी गेंद, लेकिन फील्डर से पहले टप्पा खाई थी और एक तेज सिंगल वहां पर. आखिरकार खाता खुलता हुआ तीसरी गेंद पर स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान का. जरूर या ठिकाणी एक महत्वाची सूचना मी अनाऊन्स करतोय. धामणगावातील आजी माजी सरपंच सदस्य, पोलीस पाटील, प्रसिद्ध उद्योजक, ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक सर्वांना मी आग्रहाचं आमंत्रण करतोय की आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी गोलंदाजाने मात्र हाताला स्वेअर चेंडू व्हाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र त्या ठिकाणी खर्च केली गोलंदाज सुनील भोईरनं. कभी धीमा डालते हैं, कभी तेज डालते हैं और ज्यादातर कोशिश करते हैं कि विकेट टू विकेट गेंदों को रखे. इस बार ऑफ स्टंप के बाहर बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, चूक गए पूरी तरह से. जबरदस्त गेंदबाजी और थोड़ी लोअर ट्रेजेक्टरी की गेंदें उनकी आती है, क्योंकि ज्यादा वो लंबे ऊंचे कद के गेंदबाज नहीं है सुनील भोईर. लेकिन अच्छा कंट्रोल अभी तक दिखाया इस पहले ओवर में. स्कोर केवल 2 रन 1 विकेट के नुकसान पर. जरूर सुनील गावस्कर यांची सुद्धा मात्र एवढीच अजय उंची होती. परंतु सुनील भुईर आहे, परंतु या ठिकाणी पाहू शॉट फाईलकडे चांगला क्षेत्रक्षम पायांचा वापर केला गेला. एक धाव तिथे मात्र पूर्ण गेली आणि संघाचे स्वतः संघ मालक त्या ठिकाणी पाहिलं तर सुंदर पाटील होते. सुंदर फिल्डिंग आणि या ठिकाणी पहा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी बाद झाला मिस्टर सुधीर भोईर.
11 वर्सेस महाकाल 11। जरूर जरूर डॉन को पकड़ना मुश्किल है, लेकिन महाकाल को हराना नामुमकिन है, कारण 4 पैकी 4 सामने त्याने जिंकलेले आहेत। 3 धावा धाफलक्यावरती, 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। और गेंदबाजी के लिए मोहित तैयार होते हुए, बल्लेबाजी के लिए रितेश नंबर 4 पर खेलने के लिए आए हैं। रितेश के कंधों पर बड़ी जिम्मेदारी रहेगी। नितेश है, नितेश वनगे। अतिशय जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन आपण पाहत आहोत। DPL सीझन 3 तिसऱ्या पर्वामध्ये आज आपण पोहोचलो आहोत आणि ज्याप्रमाणे स्पर्धेचं नियोजन आपण पाहतोय, आयोजन पाहतोय, असं वाटतं की अजय ही स्पर्धा उंच शिखर गाठेल, त्यात काही शंका नाहीये। कारण अनेक स्पर्धा आपण पाहतो की ज्या त्या एखाद्या स्पर्धेने 50 सुद्धा ओलांडलेली आहे आणि मित्र म्हणतो की या स्पर्धेने सुद्धा मात्र 50 ओलांडावी। या जरूर आपण आयोजकांना शुभेच्छा देऊ। निश्चित रूप से, क्योंकि देखिए इस तरह के जो टूर्नामेंट्स होते हैं वो गांव को एकत्रित करते हैं। मनोरंजन तो होता ही है, इसमें कोई संदेह नहीं है। और हर साल टूर्नामेंट की भव्यता बढ़ती जा रही है। DPL सीजन 3 आपके सामने इस समय, दामनगांव प्रीमियर लीग। देखना वहां पर खेल को रोक दिया गया है थोड़ी देर के लिए। दूसरे ओवर का खेल शुरू होने वाला है। मोहित भोईर गेंदबाजी के लिए बिल्कुल तैयार है। नितिश नए बल्लेबाज के रूप में आए हैं। पहले ओवर में ज़्यादा रन्स बने नहीं है, सिर्फ 3 रन स्कोर बोर्ड पर, और अब केवल 3 ओवर्स का खेल यहाँ से शेष है। ऐसे में योगी कोशिश करनी होगी कि चौकों छक्कों में ज़्यादा डील करे बल्लेबाज। हालांकि सिंगल डबल्स भी महत्वपूर्ण होते हैं, लेकिन यदि 4-4 ओवर का मैच आप खेल रहे हो तो वहाँ पर चौकों छक्कों का एक ज़बरदस्त आकर्षण रहता है और उसी से आपका जो स्कोर है एक अच्छा स्कोर बन सकता है। हो निश्चितपणे। आणि अखेर जरूर या षटकामध्ये जर पाहिलं तर नितेश वनगे त्या खेळाला सुरुवात करू शकतो। या लो फुटा चेंडू होता, परंतु पावशिकल कनेक्शन प्रॉपर झाला नाहीये। चेंडू त्याला अगदी मिड विकेटला फिल्डर आहेत त्या ठिकाणी थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि लगेच पहा एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आणि क्रिकेटचा सुद्धा आपण जर खेळ पाहिला तर तुम्हाला सिंगलला डबलमध्ये किंवा डबलला तिहेरीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पहिली दावी वेगाने घेणं गरजेचं आहे। फिल्डरवरती दडपण टाकणं गरजेचं आहे आणि ते दृश्य पाहिलं जे। जी हाँ, और यहाँ पर 40+ खिलाड़ी सुधाकर बोयर की भी तारीफ करनी होगी। उन्होंने काफ़ी अच्छा रिस्पांस दिया वहाँ पर बैट्समैन नितेश को। 2 से खाता खुला नितेश का। इस बार देखा परखा और जाने दिया, क्योंकि दिशाई ने गेंद, वाइट का इशारा अंपायर द्वारा, मौका रनआउट का। नॉन स्ट्राइकर से इन पर ओहो अंडर आर्म थ्रो, लेकिन निशाना चूकता हुआ ओवर थ्रो। ये थोड़ा सा नाटकीय क्रिकेट चल रहा है और ये रन्स काफ़ी भारी पड़ सकते हैं बाद में जब आप चेस करने के लिए आओगे। एक तो वाइट गेंद भी है। 2 रन्स अतिरिक्त के सौजन्य से मिलते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन 2 विकेटों के नुकसान पर। परंतु आपण जर गोलंदाज मोहितचा जर विचार केला तर अगदी त्याच्या डोळ्यांच्या समोर 3 एष्टा होत्या। जरूर ते चालत गेले तर सुद्धा मात्र एष्टा उद्ध्वस्त केल्या असतात, परंतु हा सुद्धा एक रणनीतीचा भाग असावा। कारण सुधाकर 40+ खेळाडू आहे, त्याला जास्त वेळ टिकून आपल्याला ठेवायचा आहे। पहा प्लॅनिंग होणं गरजेचं आहे। क्रिकेटचा खेळ आहे, कारण क्रिकेटच्या खेळाला म्हटलं गेलं आहे की शक्तीपेक्षा युक्ती तुमच्याकडे जर चांगली असेल तर तुम्ही मोठमोठ्या संघाला पराभूत करू शकता। लेकिन सुधाकर भी कोशिश जरूर करेंगे कुछ बड़े हिट्स लगाने की। यहाँ पर कट करने का प्रयास, अब की बार नहीं बच पाएंगे। आखिरकार अपना विकेट फेंक कर पेविलियन में लौटते हुए सुधाकर। जरूर जरूर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सुद्धा एक प्रमुख नियम आहे। जर 40+ खेळाडू जर बाद होत असेल आणि त्याला जर जाणून बुजून जर एखाद्या संघाने जर त्याला बाद केला नाहीये तर 2 धावांची पेनल्टी आहे। परंतु सुधाकरचं मी जरूर या स्पर्धेच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं आभार सुद्धा व्यक्त करेन, कारण या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून आम्हाला चांगलं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। ज्या ट्रॉफीज पाहतो आपण पहिल्या क्रमांकापासून तर 4थ्या क्रमांकापर्यंत, त्या सर्व ट्रॉफीज या स्पर्धेमध्ये त्याच्याकडून लाभलेल्या आहेत। आणि त्यानंतर प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आकर्षक ट्रॉफी, टी शर्ट्स, हेड कॅप, गिफ्ट हॅम्पर हे सुद्धा त्याच्याकडून लाभलेले आहेत। आणि जरूर आय थिंक त्यांचे बंधुराज कलासुशी दीपक भोईर आज आपल्यामध्ये नाहीत, त्यांच्या स्मरणार्थ हे सर्व पारितोषिक त्यांनी या स्पर्धेमध्ये दिलेले आहेत, त्यांचं मनापासून आभार। आणि दीपक भोईर यांचे सुपुत्र आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत, कुमार रुचित दीपक भोईर। बहुत बड़ा योगदान इस टूर्नामेंट के लिए सुधाकर भोईर का। हालांकि वे आउट होकर पेविलियन में लौट चुके हैं। नए बैट्समैन नंबर 5 पर आकेश मसे आए हैं। स्कोर केवल 7 रन। थोड़ी नाजुक अवस्था है मैच की शुरुआत में स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान की, लेकिन स्थिति में सुधार लाया जा सकता है। अब ये 2 बल्लेबाज
जो कि तेज गति से रन्स बनाने के लिए जाने जाते हैं, नितेश वनगे और आकेश मसे। एक अच्छी तेज पार्टनरशिप यहां पर बनाने का प्रयास करना होगा। राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन अब क्रीज पर है। आकेश बैट से बल्लेबाजी करते हैं, उनके लिए फील्ड में थोड़ा सा बदलाव शायद करना चाहते हैं, लेकिन समय का ख्याल रखना होगा ओम साई प्रतिष्ठान की कैप्टन को। गेंदबाज मोहित बोयर एक बार फिर से राइट आर्म ओ द विकेट, लेफ्ट आर्म राउंड द विकेट। ओ इस बार रोक कर दिया गेंद को फाइन लेग की दिशा में। फील्डर बहुत दूर है, लेकिन पहुंचते हुए अच्छा क्षेत्ररक्षण और केवल 1 रन लेने का अवसर। आतापर्यंत आपण जर या पहिल्या डावाचा विचार केला दीपक दादा प्रतिष्ठान संघात मात्र एकही बाउंड्री झालेली नाहीये। जणू काय बाउंड्री आहे की लक्ष्मण रेषा आहे हा प्रश्न आता मात्र सुधाकर भुईर यांना जाऊन विचारावा लागेल की जणू काय सुंदर पाटीलने सांगितलं की तुम्ही जर सीमारेषा जर ओलांडली तर तुमच्यावरती कारवाई होईल, असं तर नाही ना? परंतु गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती आपण पाहतोय। देखिए लक्ष्मण रेखा तो नहीं है, पार तो किया जा सकता है, लेकिन उसके लिए अच्छे शॉट्स खेलने होंगे, सही पोजीशन में आना बहुत ही जरूरी है शॉट्स लगाने के लिए। और गेंदबाजों की अभी तक हमने देखा है कि नियंत्रित गेंदबाजी रही है। इस बार आड़े बैट से सामने प्रहार किया, ओ बढ़िया एफर्ट था। एक बार फिर से अक्षय बसवंत, लेकिन इस दफा कैच हाथों से छिटका है और 2 रन लेने का मौका वहां पर बैट्समैन के पास। फटका तर खूपच छान होता, गॅप मध्ये सुद्धा खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अक्षय बसवंत मी कौतुक या कारण करेन की त्यांनी चांगला प्रयत्न तिथे केला। 100% कमिटमेंट म्हणावं लागेल, परंतु सुरक्षित हाताची ओंजल त्याला बाहेर काढता आली नाहीये आणि अखेर शेवटच्या क्षणाला चेंडू धरणीला दान झाला आणि फलंदाजाला जीवन दान मिळाला। 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावडे संघाची धावसंख्या आता डबल फिगर मध्ये आपण पाहत आहोत। 3 गडी बाद 10, परंतु आता मात्र या ठिकाणी धाबांचा वेग वाढवावा लागेल। तो प्रयत्न इथे फलंदाज नितेश वनगे आणि आकेश म्हसेला मात्र करावा लागेल। धाबा स्टिकवरती चेंडूची फेकी होती, फक्त दिशा दाखवली, चेंडू वेगाने चालला लॉंग लेग कडे, डीप मध्ये फिल्डर आहेत और त्या अनुषंगाने मात्र फक्त धाव मिळेल 1। सिंगल डबल से बहुत बड़ा टोटल यहां से नहीं बनाया जा सकता है, क्योंकि अब केवल 13 गेंदों का खेल पारी में शेष है। स्कोर इस समय 11 रन, विकेट गिरे हैं 3। चौको छक्कों में डील करना ही होगा, तब जाकर कहीं ना कहीं वो 40 के आसपास का टोटल आप बना सकते हो। और दोनों टीमों की जो स्थिति है काफी इंटरेस्टिंग है। 2-2 मैचेस जीते हैं, 2-2 मैचेस में हार मिली है, तो ये मैच बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है दोनों भी टीमों के लिए। जरूर जरूर, जो जिंकेल त्याच्या नावाच्या पुढे क्यू लागू शकतो, या म्हणजे या दोघेही आज मात्र चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतील। ओ ऑन साइडला पिकअप शॉट, फटका चांगला पाहायला मिळतोय, गॅप मध्ये चाललाय आणि या पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय। पहिली वेलकम बाउंड्री टीम दीपक दादा प्रतिष्ठान संघासाठी चौकार। तीन विकेटों के नुकसान पर। चला आपण पाहू शकाल या ठिकाणी ओव्हर इनिंग ब्रेक मध्ये आहोत, तर काही सन्मान आहेत ते सन्मान आपण इथे संपन्न करूया। आज आपल्यामध्ये या उपस्थित सन्माननीय बाजीरावजी माली आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। मी प्रशांत भोईर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण बाजीरावजी माली यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे। आज धामण गावातील अनेक ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, मग आजी माजी सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, पोलीस पाटील असतील, सर्वांनी या स्पर्धेला भेट दिलेली आहे। आणि मला तर असं वाटते की धामण गावामध्ये एकही असं घर नसेल की ते घरातून व्यक्ती या ठिकाणी पोहोचली नसेल, कारण एक क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि जरूर अख्खा धामणगाव खेलेगा और अख्खा धामणगाव देखेगा। जी हाँ, और ये धामणगांव गांव की एकता और अखंडता का प्रतीक भी है धामणगांव प्रीमियर लीग। जरूर यानंतर आपण पुढील जो सन्मान इथे मात्र करणार आहोत, तो आपल्यामध्ये आज सन्माननीय गुरुनाथजी भुईर आज उपस्थित आहेत। मी प्रशांत भुईर आपल्याला सुद्धा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण गुरुनाथजी भुईर काकांना आपण या ठिकाणी सन्मानित करा। काका आपण इथे आलात, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय। तदनंतर बोरपाड्याचे सन्माननीय प्रणयजी बोटकुंडले आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। प्रशांत भुईर यांचे ते लाडके भाचे आहेत, तर चला आपण मामानाच विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण भाच्याचा सन्मान या ठिकाणी संपन्न करा। आणि बोरपाडा संघासाठी चांगला क्रिकेट सुद्धा मात्र आपण त्यांच्याकडून पाहत असतो, चांगले क्रिकेटर आहेत, चांगले गोलंदाज सुद्धा आहेत।
आणि त्यांचा सन्मान प्रशांत भुईर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। देखिए पिछले ओवर में मोहित थे, अब रोहित आए हैं और रोहित ने लगातार 2 डॉट गेंदें डिलीवर की है। प्रणय बोटकोंडले हमारे बीच उपस्थित है, बोरपाड़ा के एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी। पटकी हुई गेंद ऊपर लगी है, बल्ले के पीछे निकल रही है और फील्डर को चकमा देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, लकी चौका। ला दुरुस्त सुरुवात झालेली आहे आणि फक्त आपण जर पाहिलं तर 10 फलक्यावरती आपल्याला 20 धाबा पाहायला मिळत आहेत, 19 धाबा। ओहो जबरदस्त लेंथ, लाऊड अपील, परंतु पाहू शकाल ही अपील पंचांनी फेटाळली। लेग बायच्या स्वरूपात तिथे 1 धाव मिळेल आणि आता मात्र 20 चा आकडा 10 फलक्यावरती पाहायला मिळतोय। और इसी बीच माननीय श्री सुनील पाटिल साहब वडपे से हमारे बीच में तशरीफ लाते हुए आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। डीपीएल सीजन 3 में रनों की रफ्तार को ठीक तरह से बल्लेबाज बढ़ा नहीं पाए हैं और उसका प्रमुख कारण है अनुशासित गेंदबाजी। पहले ओवर में 9 रन खर्च किए थे, बल्कि 3 रन खर्च किए थे। सुनील भोईर ने एक सफलता प्राप्त की थी, उसके बाद मोहित आए थे, 12 रन जरूर खर्च किए लेकिन एक विकेट उनके भी खाते में रहा। और इस ओवर में अभी तक पहली 4 गेंदों पर 5 रन खर्च किए हैं गेंदबाज रोहित ने, और उसमें भी एक लेग बाइज का रन है। 2 गेंदे रोहित के ओवर में शेष है। फील्डिंग का मुआयना करते हुए इस समय बायत के बल्लेबाज आकेश महसे। अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट, इस बार स्विंग कर दिया ऑन साइड में, मिस टाइम स्ट्रोक, गेंद के नीचे फील्डर, ओ बेहतरीन एफर्ट लेकिन कैच नहीं कर पाए। बहुत दूर से काफी जल्दी पहुंचे थे गेंद के नीचे डीप मिड विकेट के खिलाड़ी, लेकिन गेंद को हथेलियों में रख नहीं पाए और जीवन दान मिलता हुआ आकेश को। जरूर संधी होती त्या ठिकाणी। दरम्यान यशवंत भोईर यांचे ते शुभागमन झालेलं आहे। धामणगावचे समाजसेवक आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण डीपीएल अर्थात धामणगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। इथे मात्र पाहिले तर आकेशला जीवनदान मिळतोय, परंतु हा जीवनदान अजय कदाचित प्रतिस्पर्धी संघाला मागात पडू शकेल, कारण या स्पर्धेमध्ये आकेश मशेनं चांगला खेळ साकारलाय, चांगल्या धाबा त्याच्या बॅटमधून निघालेल्या आहेत आणि त्या फलंदाज जीवनदान देणे कदाचित मागात पडू शकेल, परंतु या ठिकाणी जास्त वेळ टिकू शकला नाहीये, कारण एक्सप्रेस डिलिव्हरी अगदी एस्टाच्या रोखोना चेंडू हाताला गेला आणि त्या ठिकाणी एस्टा उद्ध्वस्त गेला आणि फलंदाज बाद झाला आकेश मशे। लगभग यॉर्कर लेन पर फुल एंड स्ट्रेट रखा था गेंद को, काफी तेज रफ्तार वाली गेंद भी थी और बैट्समैन थोड़ा सा अपने आप को रूम देकर ऑन साइड में खेलने का प्रयास कर रहे थे लेकिन चूक गए और क्लीन बोल्ड होकर पेविलियन में लौटते हुए आकेश। इसके साथ ही 3 ओवर का खेल भी समाप्त होता हुआ, स्कोर 22 रन 4 विकेटों के नुकसान पर। आणि तसंही जर अजय पाहिले तर रोहितचा आपण जर विचार केला टेनिस क्रिकेटमध्ये तर त्याचा प्रमुख अस्त्र जर काय असेल तर त्याचा यॉर्कर, आणि यॉर्करवरती अनेक फलंदाजांना मात्र पाहिलं तर नासवलेलं आहे आणि त्या यॉर्करला आतापर्यंत रोहितला कुठलाही फलंदाजाने उत्तर दिला नाहीये आणि त्याच यॉर्कर चेंडूवरती त्याने मात्र आकेशला बाद केलं। जबरदस्त कामगिरी, चांगला स्पेल त्याचा इथे मात्र संपन्न झालेला आहे। रोहितनं फक्त धावा खर्च केल्या 6, गडी बाद केला 1 आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 ला 4 सध्या परिस्थिती पाहत आहोत दीपक दादा प्रतिष्ठान या संघाची। ओम साई प्रतिष्ठान की गेंदबाजी अभी तक लाजवाब देखने को मिली है। आखिरी ओवर का खेल अब बाकी है इस पारी में। अगले मैच के टॉस के लिए दोनों भी टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको तैयार रहना है। मुकाबला रहेगा चीना 11 और महाकाल 11 के बीच में। एका षटकाचा खेळ अजूनही मात्र शिल्लक आहे या पहिल्या डावातील आणि त्यानंतर पुढील अजून एक मोठी लढत असेल चीना 11 आणि महाकाल 11 या दोन संघादरम्यान। चीना 11 संघाचे संघ मालक आहेत विद्यमान सरपंच जयजी भोईर आणि महाकाल 11 संघाचा विचार केला तर महेश दादा राघव माली अँड रुपेश दादा राघव माली या संघाचे पुरस्कर्ते आहेत, संघ मालक आहेत। चला न्यू बॅटर एंटर होतोय मैदानाच्या आतमध्ये। नितेश वनगेच्या सोबतीला विशाल भोईर आणि शेवटच्या षटकात मात्र हाताळलेल गोलंदाज विजय दिंडे।
वैसे विशाल शॉट्स तो नहीं आए हैं, लेकिन विशाल जरूर आए हैं बल्लेबाजी के लिए। अंतिम 6 गेंदें हैं और कम से कम 12-15 रनों की तरफ तो देखना होगा बल्लेबाजों को, ताकि एक फाइटिंग टोटल तक पहुंच सकते हैं स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान। नीचे रहती हुई गेंद अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, पूरी तरह से चूक गए बल्लेबाज। डॉट बॉल के साथ शुरुआत करते हुए विजय धिंडे। जरूर डॉट बॉलला आपण पाहिलाय, परंतु वेग सुद्धा मात्र चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी विजयनं प्राप्त केलाय आणि राऊंड द विकेटने मारा करतोय. पटल्यानंतर चेंडू पाहिलं तर थोडंसं बाहेरच्या दिशेने सुद्धा निघतोय, परंतु इथे खराब चेंडू होता. ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न होता, शॉट पलीकडे फिल्डर होता, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू वेगाने चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. द पोस्ट लाइफ फेयर डिलीवरी फुल टॉस होता. जी हाँ, इसे लग ही रहा था पहले नजर में, जब हमने देखा तो हमें भी पता चल गया था कि ये फेयर डिलीवरी होने वाली है, लेकिन बल्लेबाज भी सोचते हैं कि अंतिम ओवर चल रहा है, डीआरएस है तो क्यों ना लिया जाए. तो वो एक कहीं ना कहीं टैक्टिकल रिव्यू था इसीलिए वो लिया गया था. इस तरह का वो रिव्यू अनसक्सेसफुल. और हेलीकॉप्टर इस बार सामने, फील्डर मौजूद है. ओहो, एक और कैच ड्रॉप. कैचेस काफी ड्रॉप हुए हैं इस पारी में. हालांकि एक अच्छा कैच भी हमने देखा था अक्षय द्वारा, लेकिन इस दफा कैच ड्रॉप हुआ है. और इसी बीच 3 रन्स दौड़कर पूरे करते हुए बल्लेबाज, 3 बहुमूल्य रन्स, स्कोर आगे बढ़ता हुआ स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान का 29 रन. आय थिंक मोहित भोईर होता का त्या ठिकाणी. यस, एक स्टायलिश झेल पकडण्याचा त्याने प्रयत्न केला, परंतु आय थिंक त्याच्या अंगलेखी आला. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण जर पाहिले तर तुम्ही सहजपणे जरी झेल पकडला तर मात्र त्याच्यावरती एकच फलंदाज बाद होणार आहे. स्टाईलने जर झेल पकडला तरी सुद्धा त्याच्यावरती एकच गडी बाद होणार आहे. परंतु ही चूक घडली गेली. सरळ बॅटे लॉप केलाय, डीप लॉगॉनला फिल्डर आहे, पुन्हा मात्र चेंडू चाललाय मोहितकडे. आता चूक होणार नाहीये, फेक चांगली झाली आणि पाहू शकाल त्या ठिकाणी फलंदाजाने एकच धाव पूर्ण केली. देख, क्रिकेट में वैसे भी योगी आपको अट्रैक्टिव नहीं बल्कि इफेक्टिव होना चाहिए. अट्रैक्टिव हो नहीं हो इससे कुछ फर्क नहीं पड़ता है, लेकिन यदि आप इफेक्टिव हो, अच्छा कार्य करते हो अपनी टीम के लिए, तो वो आपकी टीम के लिए बेहतर रहता है और तभी आपकी टीम आगे बढ़ती है. अगली गेंद राउंड द विकेट. इस बार फुल टॉस बन रही थी, बल्ले पर ले नहीं पाए हैं. देखना है अंपायर का इशारा. जा वाइड, लेग स्टंप के बाहर भटकते हुए गेंदबाज. रन भी दौड़ कर लिया गया है, तो रन्स आए हैं इस आखिरी ओवर में. भले ही उतनी ज्यादा कॉन्फिडेंट बैटिंग तो नहीं हुई है, लेकिन रन्स जरूर आए हैं. स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन. 10 रन अभी तक विजय धिंडे के इस ओवर में आ चुके हैं. 2 गेंदे पारी में शेष. जरूर लढण्यापुरती आता धाव फलकावरती झालेल्या आहेत की तुम्ही या धावसंख्येवरती सुद्धा लढू शकता. त्या धाबा इथून तुम्ही डिपेंड करू शकता. तेवढा धाबा आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. तरी अजून काही चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या धाबातील आणि त्याच्यावरती आक्रमण केलं फलंदाजाने. चेंडूला पाठवलाय लॉंग ऑनच्या बाहेर आणि येतोय विशालच्या बॅट मधून हा विशाल षटकार. क्रिकेट पहले 3 ओवर्स में सिर्फ 22 रन थे, लेकिन आखिरी ओवर में अभी तक 16 रन आ चुके हैं. बिल्कुल ओवर पिच गेंद, सामने सीधे बल्ले से प्रहार किया और लाजवाब गेंद. इस बार तीखा यॉर्कर था. सिक्सर का मुंहतोड़ जवाब देते हुए रन चुराया. दूसरे की कोशिश और बैट्समैन रन आउट होते हुए. अंतिम गेंद थी पारी की, समझा भी जा सकता है. जितने रन्स मिलने वाले थे उतने लेने का प्रयास था और अंतिम गेंद पर विकेट का पतन. तो इस तरह से पारी समाप्त होती हुई स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान की. एक फाइटिंग टोटल जरूर बनाया है और अंडर फ्लडलाइट मैच हो रहा है, तो उसको देखते हुए निश्चित रूप से ये मैच इस टोटल पर भी अच्छा हो सकता है. 39 बने हैं और 40 रनों की चुनौती ओम साई प्रतिष्ठान के सामने मैच को जीतने के लिए. चला आपण जाऊया नाणेफेकीकडे. चीना 11 संघाचे संगणक आलेले आहेत. मी महाकाल 11 संघाच्या संगणकाला सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा आणि ही नाणेफेकी करण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. सन्माननीय सुनीलजी पाटील वडपेगावचे समाजसेवक आणि सन्माननीय यशवंत भुईर धामणगावचे समाजसेवक आहेत. मी दोघांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. आणि चला टॉस कव्हर करणार आहेत आमचे ज्येष्ठ समालोचक मनोज कारवे सर.
येस, आपण नवीन सामन्याचा टॉस करतोय. चीना 11 विरुद्ध महाकाल 11 या पुढच्या मोठ्या लढतीचा टॉस. त्यासाठी आपले पाहुणे सुद्धा आपल्यामध्ये आहेत टॉस बॉक्स मध्ये. पाहुण्यांच्या मान्यवरच्या शुभ हस्ते करतोय टॉस आपण. एका बाजूला चीना 11, दुसऱ्या बाजूला महाकाल 11. महत्वाचा मुकाबला असेल. कॉल देणार चीना 11. टॉस स्पिन करतायत. DPL कॉल. कॉइन उभा राहिलाय. दुसरी वेळ आहे आजच्या दिवसामध्ये. पुन्हा एकदा पुन्हाचे टॉस करतायत. पुन्हा तोच कॉल DPL आणि DPLच आलाय. ठाम राहिले आपल्या निश्चयावरती. याला म्हणतात ठाम राहायचं असतं. धन्यवाद. आपण असं नसतं वा दोन्ही मान्यवर. चीना 11 कॅप्टन चेतन ठाकरे समोर आहे. निर्णय काय? आम्ही क्षेत्ररक्षण करणार. DPLच्या स्पर्धेसाठी काही जयत तयारी केली होती की असंच नॅचरली खेळताय आपण पहिल्या दिवसापासून? नाही, आमचा मी नॅचरल खेळ खेळतो. चेतन ठाकरे बद्दल काय स्पेशल रणनीती असेल ह्या सामन्यासाठी? चेतन ठाकरे हा चांगला खेळाडू आहे. त्याला कमीत कमी धावेमध्ये आउट करण्याचा प्रयत्न करू. तरी पण काय वाटतं तुम्हाला की किती धावांपत्र रोखलं म्हणजे तुम्हाला अगदी योग्य वाटेल? अंडर 40मध्ये आपले महाकाल 11ला रोखण्याचा प्रयत्न करू. तुम्ही टेनिस क्रिकेटला कधीपासून सुरुवात केली? प्रोफेशनल क्रिकेट म्हणजे गावासाठी किंवा लीगसाठी खेळण्यासाठी कोणत्या वर्षी सुरुवात केली? मी FYला असताना कॉलेजला जायचो. त्याच्यामध्ये निलेश चोरगे झाले, नितीन पाटील झाले. त्यांनी मला क्षेत्ररक्षणासाठी घ्यायचे ते आणि तेव्हापासून मी खेळायला लागलो. मला हे तुम्ही आधी सगळं उत्तर देऊन टाकलं की तुझे पसंतीचा तेच असतील. काहीच काय शंका नाहीये. चेतन, तू कधी सुरुवात केली क्रिकेट खेळायला टेनिसमध्ये म्हणजे गावासाठी आणि लीगसाठी? 9वी पासून निलेश चोरगे आणि मी एकदाच फक्त म्हणजे फायर पेनला आमचा पीज होता तेव्हापासून जायचो. मी प्रॅक्टिसला ठेवायचे. डाव तर कधीच मिळत नव्हता कारण की बॉलच आणायला ठेवायचं पाठीमागं. पण कधीच बोलून नाही का डाव पाहिजे आम्हाला. त्याच्यामुळे या इतकं पुढे गेलो त्यांच्या मुलं. आणि नक्कीच आता नुकतीच मी तुझ्याबद्दल चर्चा पण केली. गौतम दादावर आम्ही आता डिस्कस केलं की चेतन ठाकरे सामन्यामध्ये घुसून राहतो. म्हणजे तुझ्याकडे फटके पण चांगले आहेत. तू मॅच घेऊन चालतो. याचा तुला तू प्रॅक्टिस करतो की तू तुझ्या मनाने चालतो? नाही, प्रॅक्टिस तर खूप करतो. प्रॅक्टिस नाही केली तर काय क्रिकेट होणारच नाही. का तू प्रत्येक सामन्यामध्ये अशी काय छाप सोडतो की तू सामना घेऊनच जाणार? मागच्या वर्षी तुम्ही गाजवला होता, तिसरं परत सुद्धा गाजवत आहे. म्हणजे तुझं फिटनेस मेंटेन तर त्याच्या कारण की तू जास्त प्रॅक्टिसवरती जोर देतो. हा नक्कीच. सकाळी पण जायचो 7 वाजता प्रॅक्टिसला. खांडप्याला तर जायचो ना 6 वाजता प्रॅक्टिसला जायचो. त्यांचं लवकरच क्रिकेट चालू व्हायचं. चांगलं स्पीच दोघांनी पण चांगलं इथे व्यक्त केलं. त्यांच्या मनोभावना व्यक्त केल्या. टॉस जिंकलाय तो म्हणजे आपण पाहतोय चीना 11च्या कॅप्टनने निर्णय घेतलाय तो फिल्डिंग करण्याचा. आणि जाऊया आपण आता चालूच्या सामन्याकडे. धावांचा पाठला सुरू होतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. योगी सर आणि अजय सर, ओव्हर टू यू. धन्यवाद. धन्यवाद मनोज कर्वे सर. अतिशय या चांगल्या प्रमाणावर वक्तव्य व्यक्त केलेलं आहे चेतन ठाकरेनं की सुरुवातीला मी चेंडू फक्त आणायचो आणि त्याचा फायदा आता मात्र माझ्या खेळामध्ये मला झालेला आहे असं त्यांनी सांगितलं. आणि आता मात्र पाहू शकाल दुसऱ्या इनिंगला सुरुवात झालेल्या 40 धावांचा लक्ष्याचा मात्र या ठिकाणी पाठलाग करत असताना सलामी जोडी शेखर मयेकर आणि सुनील भुईरला आपण पाहतोय. आणि पाहू शकाल सुधाकर भुईरनं पाहतो या ठिकाणी षटकाला सुरुवात केली. पहिला चेंडू स्क्वेअर हाताला वाईटच्या स्वरूपात आणि त्याच्यानंतर मयेकरच्या बॅटमधून निघालाय चौकार. 5 धावा फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. चांगली सुरुवात ओमसाई प्रतिष्ठान या संघाची आपण पाहत आहोत. सुधाकर भुईर, हो खराब चेंडू हुक केलाय आणि चेंडू चालला अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेनं. बॅक टू बॅक मयेकरच्या बॅटमधून येणारा हा दुसरा चौकार. टेनिस बॉल क्रिकेट का बड़ा नाम शेखर मयेकर, और जिनको देखकर कई सारे लड़कों ने क्रिकेट खेलना शुरू किया. ऐसे शेखर मयेकर लगातार 2 चौके जड़ चुके हैं और उसके बाद स्क्वेयर लेग अंपायर से कुछ बातचीत भी कर रहे थे. शायद उनका मानना था कि बीमर भी हो सकती है, लेकिन अंपायर बता रहे कि आपके पास रिव्यू है, आप ले सकते हो. नहीं लिया. सुधाकर अगली गेंद लेकर, ओह एक और दर्शनीय स्ट्रोक. क्या क्लास है, आउटस्टैंडिंग बैटिंग. एक और चौका. शेखर मयेकरचा जे क्लास आहे इनसाइड आउटचा फटका अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या
डोक्यावरून काय जबरदस्त कामगिरी आहे. आणि जरूर तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर एक काल त्यांनी गाजवला आणि अजूनही सुद्धा 40 प्लसच्या माध्यमातून अजय शेखर मयेकर चांगल्या प्रमाणे कामगिरी करतो. अजय, जरूर मयेकर बद्दल भरपूर चर्चा सुरू आहे पहिल्या सामन्यापासून, परंतु एज अ समालोचक म्हणून लाईव्ह मयेकरच्या माध्यमातून कधी खेळत असताना तू समालोचन केलेलं आहे का? जी मुझे वैसा कुछ याद नहीं आता है, लेकिन मैं जब बहुत छोटा था, मतलब स्कूल के वो दिन थे, हम मैचेस देखने के लिए जाते थे. हमारे यहाँ पर आमने पाड़ा में मैचेस होते थे, आमने में मैचेस होते थे. तब टूर्नामेंट्स बहुत कम होते थे, लेकिन वहाँ पर कभी कभार ज़रूर उनका खेल देखने का मौका मिलता था. और उनके नाम की चर्चा तो बहुत ज़्यादा होती थी, क्योंकि वो बहुत बड़े लेवल पर क्रिकेट खेलते थे. क्योंकि ओपन क्रिकेट में भी उनका एक दबदबा था, तो वो नाम मेरे जहन में अभी भी है, शेखर मयेकर. हालांकि मुझे भी इतना मालूम नहीं था कि वो धामनगांव से बिलोंग करते हैं, लेकिन मैंने जैसे ही अभी ये स्कोर कार्ड पर नाम देखा, दूर से तो मैं पहचान नहीं पाया था, लेकिन मेरे जहन में वो यादें ताज़ा हो गई. क्योंकि बड़े खिलाड़ी है, ज़्यादा हालांकि उनको रेगुलर क्रिकेट खेलते हुए मैंने देखा नहीं है, लेकिन ज़रूर इतना तो सुना है कि वो एक बहुत ही महान खिलाड़ी है. और वो क्यों है, वो इस मैच में भी उन्होंने दिखाया है. और कहते भी है कि क्लास कभी मरता नहीं है, क्लास परमानेंट है. जरूर जरूर. आणि आताच माझ्यापर्यंत माहिती अशी पोहोचते की 16 गाव प्रीमियर लीग झाली होती. त्या लीगच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज हा किताब मयेकरनं पटकावला होता. म्हणजे त्याच्यावर मात्र आपण म्हणू शकतो की अजूनही क्लास मात्र त्या ठिकाणी मयेकरच्या बॅटिंगमध्ये आपण पाहत आहोत. तर एका षटकाचा खेळ इथे संपन्न झालेला आहे आणि त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर विदाऊट लॉस 14 धावा. म्हणजे या सामन्यावरती आता मात्र आपण जर पाहिलं जे तर कुठेतरी वर्चस्व राखलंय ओम साई प्रतिष्ठान या संघाने. जी बिल्कुल ऐसा कहा जा सकता है, क्योंकि शुरुआत बहुत ही ज़बरदस्त है, दमदार है, फ्लाइंग स्टार्ट दिया है खासतौर पर शेखर मयेकर ने. हालांकि सुनील भोईर थोड़े से स्ट्रगल करते हुए नजर आए, लेकिन रिटायर्ड आउट होते हुए. स्कोर 14 रन, बचे हुए 3 ओवर्स में 26 रनों की जरूरत. चला आपण इनिंग आय थिंक ओव्हर इनिंग मध्ये आहोत. तर एक सन्मान आहे, तो सन्मान आपण इथे संपन्न करूया. आज आपल्यामध्ये या वडपेगावचे समाजसेवक सन्माननीय सुनीलजी पाटील आज उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय आणि या सन्मान करण्याची विनंती प्रशांत भोईर या आपण पुढे आपल्या शुभ हस्ते आपण सुनीलजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. धामणगाव प्रीमियर लीग 2025 आज आपण जरूर आता शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतोय आणि आज जरूर या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. सुनीलजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. उद्गार हा श्रीराम भगवानाचा पट्टा आपण पाहू शकाल. त्याच्यानंतर पाहिलं तर पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. त्यानंतर यशवंत भोईर आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, धामणगावचे समाजसेवक आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी आपण सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा प्रशांत भोईर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यशवंत भोईर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. नए बल्लेबाज अक्षय देसले इस समय क्रीज पर पहुंचे हैं. नॉन स्ट्राइकर से इन पर स्ट्राइक शेखर मयेकर के पास लगातार 3 चौके जड़ चुके हैं. गेंदबाजी के लिए विशाल भोईर तैयार होते हुए. 18 गेंदों में 26 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए ओम साई प्रतिष्ठान को. फुल लेन गेंद ड्राइव कर दिया है सीधे बल्ले से. लॉन्ग ऑन से फील्डर आते हुए 1 ही रन मिलेगा. ज़्यादा कोई जल्दबाजी करने की भी आवश्यकता नहीं है. शेखर मयेकर भी जानते हैं कि 1-2 बड़े शॉट्स बीच में आएंगे तो ये जो लक्ष्य है ये आसानी से हासिल किया जा सकता है. व जरूर. आणि जेव्हा जेव्हा धामणगाव अतील जे संघ आहेत किंवा ते खेळाडू आहेत, जेव्हा जेव्हा एखाद्या गोष्टीची जर त्यांना गरज असेल किंवा उणीव भासत असेल तर ती पूर्तता नेहमीच करत असतात शेखर मयेकर. म्हणजे पहा, जेवढे चांगले खेळाडू आहेत तेवढे चांगले ते व्यक्तिमत्व सुद्धा आहेत. आणि पहा, आज तिसरा दिवस रात्री खेळ आज मी पाहतोय आणि मागील पर्वापासून पाहतोय की एकही पंचांच्या निर्णयाच्या विरोधात त्यांनी एकही कधी त्यांच्या निर्णयाबद्दल अपशब्द किंवा आक्षेप घेतला नाहीये. और इसीलिए मैंने पहले जिक्र किया था. इसी बीच गेंद बल्ले को थोड़ा सा रोका, चेक ड्राइव, लेकिन मिस फील्ड. वहां पर एक्स्ट्रा कवर रीजन में जहां पर सिंगल बनना मुश्किल था, वहां पर 2 की कोशिश, जोखिम भरा हो सकता है. अपील हो रही है रनआउट के लिए और तीसरे अंपायर की मदद ली जा रही है. देखिए वो जो चर्चा आप कर रहे थे कि अंपायर का जो भी डिसीजन वो मानते हैं, और इसीलिए मैंने इस मैच से पहले जिक्र किया था कि अच्छा और सच्चा खिलाड़ी वही होता है जो अंपायर के फैसले को सम्मान देता है, उसकी रिस्पेक्ट करता है. जरूर जरूर. आणि काय जबरदस्त मात्र या ठिकाणी वातावरण आता निर्माण झालेलं आहे. परंतु असं वाटतं की शेखर मयेकरची विकेट्स धोक्यात आहे की काय, कारण तिसऱ्या पंचांकडे आता मात्र निर्णय सोपवलाय. डिसिजन पेंडिंग.
क्लोज निर्णय आहे, तरी सुद्धा मात्र आमचे पंच शकील कोटी सर वेगवेगळ्या अँगलला मात्र या ठिकाणी हे दृश्य पाहत आहेत. चला फिल्डिंग तुम्ही लावून घ्या, जो काही निर्णय येईल तो मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद आहे. जोखिम था उसमें, मिसफील्ड का फायदा उठाने का प्रयास किया था. हालांकि सिंगल मिलना भी थोड़ा सा मुश्किल था, लेकिन सिंगल तो मिल ही गया था. उसके बाद दूसरे रन का भी प्रयास हुआ और थोड़े से दूर रह गए. कोशिश अच्छी की थी, बल्ला भी ग्राउंड करने की कोशिश हुई थी वहां पर, लेकिन आखिरकार रनआउट होकर पेविलियन में लौटते हुए शेखर मयेकर अच्छी बैटिंग की उन्होंने. पहले ओवर में लगातार 3 चौके उनके बैट से देखने को मिले. टीम का स्कोर अब 16 रन 2 विकेटों के नुकसान पर. नए बैट्समैन एक और अक्षय मैदान में, अक्षय बसवंत, अक्षय देसले और अक्षय बसवंत की जोड़ी अब क्रीज पर. जरूर जरूर. आणि गोलंदाज विशाल भोईरला आपण पाहतोय ओव्हर द विकेट मात्र या ठिकाणी मार्गस्थ झालाय. क्रॉस बटेड फटका केल्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र टर्न केला ऑन साइडला. स्क्वेअर लेगचा शतरक्षक वेगाने चेंडूवरती पोहोचतोय. तत्पुरती एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. पण गोलंदाजाने जर अधूनमधून जर अजय इथे विकेट्स काढल्या तर मात्र हा सामना रंगतदार स्थितीमध्ये पोहोचू शकतोय. हाँ बिल्कुल, अभी भी मौका है वहां पर स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान के पास. मैच खत्म तो नहीं हुआ है, 15 गेंदों का खेल बाकी है. जीतने के लिए 23 रनों की जरूरत है यहां से ओम साई प्रतिष्ठान को. दोनों भी टीमों का आखिरी लीग मैच, 2-2 मैचेस इससे पहले जीते हैं. जो 4-4 मैचेस खेले हैं उसमें तो कहीं ना कहीं 50% रिकॉर्ड रहा है. लेकिन ये मैच जो टीम जीतेगी उस टीम के आगे क्यों लग सकता है, और वो क्यों लग सकता है वो भी दोनों टीमों के खिलाड़ी जानते हैं. इसलिए जीत के लिए हर संभव कोशिश यहां पर की जाएगी. बैकफुट पर जाकर कट करने का प्रयास, गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए. विकेट कीपर से वहां पर गलती हुई है, वाइड गेंद भी है. हालांकि विकेट कीपर को रोकना चाहिए था इस गेंद को. 2 अतिरिक्त रन, और ये रन्स फिजूल के रन्स आप खर्च नहीं कर सकते हो जब आपके पास ज्यादा रनों का बैकअप नहीं है. जरूर जरूर या चुका मात्र तुम्हाला टाळावं लागतील. दरम्यान या ठिकाणी पावसाकाल काही मान्यवरांचं शुभागमन इथे झालेलं आहे. सन्माननीय आकाश अंबादास भोईर, त्यांच्या समवेत सन्माननीय सूरज भोईर आणि मिस्टर महेश पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. मी तिन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं DPL सीझन 3 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला 2 धावा इथे अवांतरच्या रूपाने मिळालेल्या आहेत आणि या 2 धाव्याच्या अनुषंगाने 19 धावा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही विजयासाठी इथून 21 धावांची गरज आहे. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन सध्या आपण पाहतोय. अक्षय देसले हा लेफ्टी बॅटर, पहा जागेवरतीच चॉप करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे अंडरम पैकी. मॅच बनेल ज्या अनुषंगाने खेळ सुरू आहे. फलंदाज अक्षय बसवंत एज अ आयकॉन बैक टू द डगआउट. बहुत बड़ा झटका, सिंगल चुराने का प्रयास था वहां पर. चिकी सिंगल लेने की कोशिश, गेंद ज्यादा दूर नहीं गई थी और गेंदबाज बहुत ही तेज निकले वहां पर. तेज गति से फॉलो थ्रू में आगे बढ़ते हुए गेंद पर पहुंचे थे और उसके बाद सटीक अंडरआर्म थ्रो था. बिल्कुल स्टंप्स पर दूर रह गए वहां पर, अपने क्रीज में सुरक्षित तरीके से पहुंच नहीं पाए अक्षय बसवंत. बहुत बड़ा झटका लगा है ओम साई प्रतिष्ठान को. 19 पर 3. जरूर जरूर क्रिकेटचा खेळ आहे, कारण आज आपण जर पाहिलं तर 6 मध्ये 6 धावा सुद्धा झाल्या नाही जून नांदुर्गी संघाला, आणि त्या सदम्यातून अजून समीर ठाकरे बाहेर निघालेले नाहीयेत. तर या ठिकाणी आता मात्र विजयासाठी आपण जर पाहिलं तर 21 ची गरज आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जहां 13 गेंदों में 21 रनों की आवश्यकता है. इसी तरह की यदि नियंत्रित गेंदबाजी होती रही, फील्डर्स का भी अच्छा साथ मिलता रहा, तो निश्चित रूप से यहां से स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान टीम भी बाजी मार सकती है. मैच अब रोमांचक स्थिति में पहुंचता हुआ. एक और अक्षय मैदान में, अक्षय पाटिल. बैक टू बैक 3 अक्षय आए हैं. अक्षय देसले, अक्षय बसवंत और अक्षय पाटिल. अक्षय बसवंत आउट हो चुके हैं और अब कहीं ना कहीं बल्लेबाजों पर भी थोड़ा सा दबाव रहेगा यहां से. ओम साई प्रतिष्ठान को अभी भी 21 रनों की जरूरत है. 13 गेंदें शेष. अच्छा शॉट फ्रंट फुट पर आकर ड्राइव कर दिया है डिप मिड ऑन पर. ओ मिसफील्ड, फंबल, खराब क्षेत्र रक्षण. सिंगल को डबल में कन्वर्ट करते हुए बल्लेबाज. अभी तक हमने देखा है कि विकेट कीपर द्वारा कुछ गलतियां हुई है, फील्डर्स द्वारा कुछ गलतियां हुई है, जिसका कहीं ना कहीं खामियाजा भुगतना पड़ा है स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान को. ओवर यहां पर समाप्त होता हुआ. 2 ओवर के बल्कि 1 गेंद वाइड थी, जहां 1 गेंद शेष है, माफ कीजिएगा, 1 गेंद अभी भी बची है इस ओवर में. स्कोर 21 पर पहुंच चुका है, यानी कि अब 13 गेंदों का खेल बाकी है और 19 रनों की जरूरत. जरूर जरूर दीपक दादा प्रतिष्ठान संघाचा आपण विचार केला तर मात्र मिसफिल्डिंग भरपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचमुळे मात्र एक्स्ट्रा धावा या ठिकाणी जास्त खर्च झालेले आहेत. परंतु
अजूनही मात्र या ठिकाणी सामना मात्र संपला नाहीये. ढोलायमान स्थितीमध्ये सध्या आपण हा सामना पाहतोय. गोलंदाज विशाल पुन्हा एकदा अगदी प्ले करण्याचा प्रयत्न परंतु टॉपेज लागलाय. चेंडू हवेत गेलाय. सेफ लँडिंग झाला आणि तदनंतर पाहू शकाल अक्षय पाटीलनं मात्र त्या ठिकाणी एक धाव पूर्ण केली गेली. शेवटचा चेंडू होता या दुसऱ्या षटकातील आणि आता मात्र 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये अजय 14 आले होते विदाउट लॉस, परंतु दुसऱ्या षटकाचा विचार केला तर या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात 2 विकेट्स गमावले. परंतु विशाल भोईरचा आपण विचार केला तर इकॉनॉमिकल षटक राहिलेला आहे. 22 धावा फलकावरती लागल्या गेला. येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 12 मध्ये आता विजयासाठी 18 धाब्यांची गरज. परंतु टीमला विनंती करतोय की आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या, खास विनंती करतोय. 12 गेंदे 18 रन, 22 बने हैं 2 ओवर्स में, लेकिन पहले 2 ओवर्स और आखिर के 2 ओवर्स काफ़ी फर्क रहता है उसमें. और डेथ ओवर्स में कई बार बहुत ही धारदार गेंदबाजी करने वाले गेंदबाज भी आपके सामने आते हैं और धारदार गेंदबाजी करनी भी पड़ेगी यदि इस मैच को स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान को जीतना है. तो थोड़ा सा मोमेंटम जरूर शिफ्ट हुआ है पहले ओवर के बाद, क्योंकि पहले ओवर का जब खेल समाप्त हुआ था तो बिल्कुल आसान समीकरण लग रहा था, लेकिन अब थोड़ा सा मुश्किल लगने लगा है. ये देखिए 12 गेंदों में 18 रनों की आवश्यकता है. 9 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाने की चुनौती. पेनल्टीमेट ओवर मैच का शुरू होने जा रहा है और ये एक ऐसा ओवर है जहां पर जरूर मैच की दशा दिशा तय हो सकती है. उदय भोईर आइकॉन प्लेयर गेंदबाजी के लिए आते हुए और उनकी जो महत्वता है, उपयोगिता जो है वो सिद्ध करनी होगी. हल्के हाथों से केवल बैट का फेस खोलकर पॉइंट की तरफ दिशा दिखाई. सिंगल पहली गेंद पर. जरूर जरूर अक्षय पाटील असा अजय खेळाडू आहे की या सामन्याची शिकवेशीण त्या अनुषंगाने मात्र खेळतोय. कारण काल रात्रीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर अक्षय पाटील चांगला खेळ प्रस्थापित केला होता, परंतु कुठेतरी सुपर ओव्हरच्या लढतीमध्ये मात्र ओमसाई प्रतिष्ठान संघाने तो मात्र सामना गमावला. परंतु ती रात्र वेगळी होती, आजची रात्र वैराची आहे. कारण हा सामना सुद्धा वेगळा, अपोजिट संघ वेगळा आहे. तुम्हाला आता नव्यानं सुरुवात करावी लागेल. 23 धाबा दाफलगावती आता लागलेल्या आहेत. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 11 मध्ये 17 धाबा इथे जोडायच्या आहेत. म्हणजे माइंड मध्ये सुद्धा खेळ सुरू असेल अक्षय देसले आणि अक्षय पाटीलच्या. परंतु उदयच्या मनामध्ये काय सुरू असेल की या ठिकाणी विकेटसाठी जायचं की वाचवण्याचा प्रयत्न करायचा, या सर्व प्रश्नांचं आता मात्र उत्तर प्रत्येक खिलाडूला मात्र या सामन्यामध्ये द्यावं लागेल. देखिए दोनों भी चीजें हो सकती है. विकेट भी मिलते हैं तो भी आपके लिए फायदेमंद है. डॉट बॉल भी आप करते हो तो वो भी कहीं ना कहीं विकेट के समान हो सकती है. आप 11 गेंदों में 17 रन चाहिए. एक एक गेंद काफी महत्वपूर्ण है. अगली गेंद डाउन द विकेट से. इस बार ऑन द राइज ड्राइव कर दिया है. दर्शनीय स्ट्रोक. गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर पर. फील्डर थोड़े से दूर लेकिन काफी जल्दी पहुंचे हैं. 2 की कोशिश. स्टंप्स बिखेर दिए हैं वहां पर गेंदबाज ने. अपील जोरदार है और अंपायर चले टीवी अंपायर के पास. हालांकि सॉफ्ट सिग्नल नॉट आउट है. चला, परंतु आपण आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर मात्र त्याचा वापर करू आणि टीव्ही पंचाच्या भूमिकेमध्ये पुन्हा शकील कोटी सर आता आमच्या कंट्रोल रूम मध्ये येत असताना, कारण कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही यासाठी आता मात्र पंच सुद्धा रिस्क घेत नाहीत. कारण ही स्पर्धा आपण जर पाहिली तर अभिमानाची आहे, स्वाभिमानाची आहे आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी प्रत्येक निर्णय हा योग्य असणं फार गरजेचं आहे. आज की रात बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है. सबसे महत्वपूर्ण रात है क्योंकि आज की रात फैसले की रात है. जरूर जरूर. आणि जर दशरथ पाटील सर असते तर सांगितलं असं की आज काल्याचं कीर्तन आहे. क्लोज आहे. चला, तर तिसऱ्या पंचाचा सुद्धा आमच्यापर्यंत निर्णय पोहोचलाय. फलंदाज नॉट आउट आहे. यानी कि 2 रन कंप्लीट और काफी अच्छा शॉट था. तकनीकी दृष्टि से भी बहुत ही बेहतरीन स्ट्रोक खेला गया था. गेंद ज्यादा खराब नहीं थी लेकिन बहुत बढ़िया पोजीशन में आकर गेंद को ड्राइव करने में कामयाब रहे थे. ऑन द राइज खेला था वहां पर अक्षय देसले ने. 4 पर बैटिंग करते हुए देसले इस बार तेज करने का प्रयास. लेग स्टंप के बाहर निकलती हुई गेंद वाइड. या धाबांपासून अजय वाचावा लागेल. जर तुम्ही या ठिकाणी अतिरिक्त धाबा खर्च केल्या तर मात्र जो तुम्ही दबाव निर्माण केला फलंदाजांवरती तो दबाव मात्र थोडासा रिलीज होणार. कारण तुम्हाला आता मात्र अटॅकिंग गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. फलंदाजाला चुकीचे फटके खेळण्यासाठी तुम्हाला भाग पाडावा लागेल की जेणेकरून तुम्हाला एका दुसरी विकेट्स मिळेल. त्या अनुषंगाने तुम्हाला खेळ करावा लागेल. परंतु या ठिकाणी उदय एक्झॅक्टली अतिरिक्त वेग प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये हे एक्स्ट्रा दाब लागले. सरळ बॅट लॉप केलाय. लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एक डाव कंप्लीट. फेकला जबाब आणि एका धावेवरती आता मात्र समाधानी राहावं लागेल. सिंगलच्या वतीनं संघ आता मात्र पावसाला या ठिकाणी पोहोचलाय 27 या आकड्यावरती. अजूनही पाहिलं तर या ठिकाणी 13 धावांची गरज आहे. परंतु चेंडू शिल्लक आहेत 9 आणि दरम्यान इथे शुभागमन झालेला आहे. सन्माननीय
अरुणजी भोईर यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे धामणगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये. दोनों भी बल्लेबाज ऐसे लगता है कि कमजोर गेंद का वेट कर रहे हैं बड़े स्ट्रोक के लिए. हालांकि बैटिंग अच्छी कर रहे हैं, गेंद के मेरिट पर खेल रहे हैं, स्ट्राइक को रोटेट करते रहे हैं, स्कोरबोर्ड को चलता रख रहे हैं, डॉट गेंद ना खेली जाए इसी कोशिश में लगे हुए हैं. लेकिन अभी भी गेंदे कम है, रन ज्यादा बनाने हैं. 9 गेंदे 13 रन. जबरदस्त जबरदस्त लढत सध्या आपण पाहत आहोत या ठिकाणी दोन्ही संघाच्या माध्यमातून. हो सुपला फटका केल्याचा प्रयत्न आणि सुधाकरच्या भोईरच्या माध्यमातून या ठिकाणी त्याच्या बाजूने चेंडू चाललाय. त्यांना टाटा बाय बाय करत बॉर्डर लाईनच्या पलीकडे चौकार. अच्छी गेंद थी लेकिन इस अच्छी गेंद को खराब में तब्दील कर दिखाया है बैट्समैन अक्षय पाटिल ने. हम सोच रहे थे कि खराब गेंद का वेट करेंगे लेकिन उन्होंने अब वेट नहीं किया, शॉट बनाया, स्कूप किया गेंद को, शॉट फाइन लेग के बगल में से 4 रन. पहा मी मगाशी सुद्धा अजय उल्लेख केला होता की अक्षय पाटील असा खेळाडू की मॅचची सिक्वेशन अनुषंगाने तो खेळ करत असतो. ओ पुन्हा मात्र खराब चेंडू, फुल टॉस ऑन साइडला मात्र ड्राइव्ह केला, बॅकवर्ड स्क्वेअरला कडे फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट झाली गेली आणि त्या सिंगलच्या माध्यमातून धाव फलक आता मात्र पाहिलं तर पुढे जात असताना या ठिकाणी 31 धावा. नितिन पाटिल के भाई है अक्षय पाटिल. दामनगांव टीम के लिए नितिन पाटिल का योगदान सराहनीय है. और दामनगांव की टीम एक बहुत ही शक्तिशाली टीम हमेशा रही है ग्रामीण टेनिस क्रिकेट में. चला या सिंगल अगोदर 31 होते आणि ही सिंगल ऍड केली 32 झालेले आहेत. 8 धाब्यांची गरज. दरम्यान या ठिकाणी गौतम पाटील यांचे मोठे बंधुराज छोटे बंधुराज सन्मानित शिवाजी पाटील यांचे इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खेल में अभी भी काफी कशमकश है. 7 गेंदों में 8 रनों की जरूरत, लेकिन ये दो बल्लेबाज कहीं ना कहीं अच्छे नियंत्रण के साथ बैटिंग कर रहे हैं. और थोड़ा सा सम्मान दिया, बैट का बाहरी किनारा लगा है, पैर से रोकने का प्रयास. ओ फुटबॉल खेला जा रहा है वहां पर. काफी कुछ घटा लेकिन इसी बीच 2 रन पूरे और इसके साथ ही ओवर भी समाप्त होता हुआ. स्कोर 34 रन 3 विकेटों के नुकसान पर. जरूर जरूर फनी मोमेंट आपण या ठिकाणी पाहतोय, रिप्ले मध्ये पाहू शकाल. हो बॅटची हलकीशी कडा लागली गेली. शॉट तडम्याला सुधाकर भोईर जरूर तिथे होते. पहा या ठिकाणी यस यस अगदी चेंडूच्या समीप ते खेळतायत आणि शेवटच्या क्षणाला पहा थोडासा शरीर भारदस्त आहे, वजनदार आहे, त्यामुळे मात्र स्वतःवरती कंट्रोल ते ठेवू शकले नाही. तर 3 षटकांचा खेळ इथं मात्र संपन्न झालेला आहे. या षटकामध्ये उदय भोईरने एकूण धाबा खर्च केल्या 12 आणि एकूण 34 धाबा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. म्हणजे समीकरण बॉल टू रन इक्वेशन. 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 6 धाब्यांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या. तुम्हाला पंच ऑन करतायत. दीपकदादा प्रतिष्ठान संघ वेल आज फार महत्वाचे आहे. चला आपण जरूर ओव्हर इनिंग मध्ये आहोत. तर काही सन्मान जे आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आपल्या मध्ये आज उपस्थित अरुणजी भोईर आज उपस्थित झाले, त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय आणि या सन्मान करण्याची विनंती सन्माननीय प्रशांत भोईर या. चला आपल्या शुभ हस्ते आपण अरुणजी भोईर यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. आज धामण गावातील ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक भरपूर संख्येने आज आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत आणि सर्वांचा आपण योग्य तो मान सन्मान इथे करत आहोत. अरुणजी भोईर यांना सध्या आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. तदनंतर धामणगावचे दिलदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस संतोषजी काना भोईर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. और इसे बेचने ओवर की शुरुआत नो बॉल, बीमर बॉल के साथ शुरुआत की है गेंदबाज अंगद ने. 6 गेंदों में 6 रन उनको डिफेंड करने हैं, लेकिन बहुत ही खराब शुरुआत. अगली गेंद रहेगी फ्री हिट. समीकरण और आसान होता हुआ ओम साई प्रतिष्ठान के लिए. 6 गेंदें शेष है और केवल 5 रनों की जरूरत. जरूर अशा मोमेंटला बीमर किंवा एक्स्ट्रा दाबा खर्च करणं खूपच धोकादायक बाब आहे. परंतु पहिला चेंडू बीमर हाताला आहे, त्याच्यानंतर फ्री हिट चेंडू आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि त्याच्यावरती फटका मोठा केल्याचा प्रयत्न केला. शॉर्ट फायलीच्या डोक्यावर चेंडू चला फाईन बाउंड्रीच्या अगदी पलीकडे 4 धावांसाठी आणि चौकाराच्या साह्याने स्कोरर लेवल. बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी अक्षय पाटिल की, बहुत ही सूझबूझ भरी बल्लेबाजी की है उन्होंने. गेंद के मेरिट पर खासतौर पर
शॉट्स खेले हैं और जीत की दहलीज पर ओम साई प्रतिष्ठान कदमों का इस्तेमाल हल्के हाथों से टर्न किया ऑन साइड में सिंगल कंप्लीट और इसके साथ ही ये मुकाबला ओम साई प्रतिष्ठान टीम ने जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशंस टीम ओम साई प्रतिष्ठान एंड हार्ड लक स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान। चला लगेच आपण देऊया या सामन्यातील सामनावीर पुरस्कार।